बरं झालं.
कन्या म्हणून सुकन्या किंवा शर्मिष्ठा, मीनल अशा या कन्या आदर्श आहेत. भगिनी म्हणून मुक्ता, द्रौपदी या आदर्श आहेत. पत्नी म्हणून आपल्याकडे पतिव्रता म्हणून सीतामाईचा आख्यान बघितलं, अरुंधती आहे, अनन्या आहे. अहो दानवात सुद्धा मध्ये या पतिव्रता म्हणून आलेल्या आहेत. आणि माता आपण काल बघितले राजमाता, अशा या आदर्श आहेत. पण प्रत्येक स्त्रीला एवढं मोठं कार्य करणं शक्य आहे का? हो, शक्य नाही. मग त्या सामान्य स्त्रीने कसं वागायचंय ते आपल्याला आज बघायचं. कवी विनायक म्हणतात, पण कवी विनायक म्हणतात की ही आभरणे जी आहेत, अलंकार आहे, हे तनुष्य शोभा देतात. बरोबर देह नटवणे म्हणजे तर स्त्रीचं जीवन आहे का? तर नाही. मग स्त्री कसं नटावं? तर शीलाचे परिधान करावे, पातळ गरज आहे. आज पातळ नेसणं हेच मुळापासून आहे. आज सगळेजण जीनवर आलेले. पण मला असं वाटतं की पंजाबी स्त्रियांमधल्या पंजीचं पंजाबी ड्रेस कुठच्याच नाचुनेला चालतो, मग आपली नऊवारी साडी का बरं चालत नाही? पण हा विचार केला जात नाही. पण कवी विनायक जे सांगतायत की शीलाचे परिधान करावे, पातळ जरत आहे. मग शील म्हणजे काय? तर आपलं आचरण शुद्ध असायला पाहिजे, आपलं मन शुद्ध असायला पाहिजे. आणि आपलं वागणूक ही कशी असायला पाहिजे? तर इतरांच्या हितावर असली पाहिजे. त्याला शील असं म्हणतात थोडक्यामध्ये. मग असं पातळ आपण नेसायचंय. कुलस्त्रियेला शोभे कंचुकी लज्जेची आहे. आज लाजणं या स्त्रिया विसरूनच गेलेल्या. आपण नुसतं भेंड्यामध्ये म्हणतो लाजून हासणी. अहो, पण स्त्रीचा खरा अलंकार लाजणं सांगितलंय. मग अशा कुलस्त्रियेला कंचुकी कुठली शोभते? तर लज्जेची शोभते. संत सत्कथा श्रवण डुलावी करणी. अहो, कानामध्ये मोठे मोठे हल्ली खांद्यापर्यंत डुले की तेवढे मोठे मोठे घालतात. पण कवी विनायक सांगतायत की कानाची खरी कुंडला कोणती असावी? तर ती संत सत्कथा असावी. कारण त्याच्यामुळे आपल्याला उपदेश मिळत असतो, आपलं आचरण सुधारत असतं. पतिवचनाची नित्य करावी श्री धारण पुरे. संसार हा पती पत्नीने मिळून करायचा असतो. एकानेच आपलं घोडं पुढे दाखवायचं नसतं. स्त्रीनी काय आणि पुरुषाने काय. पण
रामाची परीक्षा घ्यायला जाऊ नको सांगितलं होतं, पण हट्टाने गेली, सीतेचं रूप घेऊन गेले आणि पुन्हा शंकरांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारलेलं नाही. आपण दुसऱ्या दिवशी कथा ऐकलीये की हळदी कुंकाला जाऊ नको सांगितलं होतं तरी गेली. म्हणजे पतिवचनाची शिरी घरात धारण नित्य पुढे. सत्कर्माचा हाताला भूषण कशाचं आहे, तर सत्कर्माची कंकण घालावी. सत्कर्म आपण कुठल्याही युगामध्ये करू शकतो ना. आपल्याकडे जे काही आहे त्यातलं द्यायचंय, मग ते थोडं असं मोठं असं काही असतं. पण आज दान धर्म करायची वृत्तीच नाहीशी होत चाललेली आहे आणि त्यामुळे आतून सत्कर्म होत नाहीये. आपण आज आता इतका उन्हाळा आहे, आपल्या घरातल्या आपण कुत्र्या मांजरांना पाणी देतो, पण रस्त्यावरची जी असतात त्यांना आपण पाणी घालतो, हुडूक हुडूक करतो, किंवा त्यांच्यासाठी काही कानपोळ्या बांधतो का, नाही बांधतो. म्हणजे ही सुद्धा आजच्या काळातली अत्यंत गरजेची सत्कर्म आहे. आणि शेवटचं त्याने सांगितलंय की परगृहदारा बंधन याच साखळ्या हिंसा व्यापारी. परगृह बंधन मायात साखळ्या कुठल्या झाल्या, तर परगृह बंधन, परगृहामध्ये जास्त जायचं नाही. का जायचं नाहीये, मनामध्ये भावना होते की आपल्याकडे हे नाहीये, त्यांच्या घरी हे आहे. पूर्वीच्या स्त्रिया किती वेळा घरातून बाहेर पडत असत, मालघराच्या आत असत, हात हात हळदी कुंकाला, मंगळागौरीला किंवा देवळातल्या भेटत. आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होत नसे, मोह उत्पन्न होत नसे. पण आज आपण उठलो की जातो शेजाऱ्यांच्याकडे आणि त्यामुळे मनामध्ये मत्सरी भावना निर्माण होते. आणि म्हणून असं जर आपण या कधी विनायकाने सांगितल्याप्रमाणे वागलो तर सहज हे शक्य आहे. आता या आपण जे 4 आदर्श बघितले म्हणजे ते दीपस्तंभच आहेत किंवा दीपमाळच आपण म्हणायला पाहिजे. पण ह्या दीपमाळेवरती अनेक पणत्या असतात की नाही, तर त्यातली एक पणती आपल्याला होता येईल की नाही. ती एक पणती अनेक पणत्या मिळून ती दीपमाळ होते. तशी सुद्धा आपण एक पणती व्हायला पाहिजे असं प्रत्येक स्त्रीने ठरवायला पाहिजे. आता घरामध्ये सुद्धा वागताना सामान्य स्त्रीनी कसं वागायचं आहे की अपत्य पालन, गृहसंवर्धन. आज घराकडे कोणाचं लक्ष नाही. दोघं जण घरातून कामाला जातात, मुलं पाळण्या घरात असतात, आई वडील वृद्धाश्रमात असतात आणि मोठाली घरं घ्यायची 4 BHK 5 BHK. पण राहणार कोण, या मुलांना सांभाळायला एक तर आया, त्या सगळ्या सगळं घेत असतात आणि आपण हप्ते करत राहतो. म्हणून आपल्या शास्त्राने काय सांगितलंय की पुरुषांनी कमावून आणावं आणि स्त्रीनी घरामध्ये गृहकृत्य दक्ष असावं. एक मी कथा वाचली होती, गृहविष्णू म्हणून. आता मला असं वाटतं काय असेल या कथेमध्ये, आपण गृहलक्ष्मी हा शब्द आपल्याला माहिती, पण गृहविष्णू म्हणजे काय, तर जोडपं असतं आणि स्त्रीला अत्यंत मोठं पॅकेज असतं. तिला काय आपलं करिअर सोडायचं नसतं. आता मुलांचे हाल व्हायला लागले म्हणून ह्या नवऱ्याने काय केलं, एक निर्णय घेतला की कोणीतरी कमवायचंय ना, मग तू कमवू ना, की घरातलं तरी, मला घरातली कामं करायला आवडतात. पण आता हे आईला पटे ना, माझा मुलगा घरातली सगळी कामं करतोय, हे आईला पटे ना. आजही आपल्याकडे मुलींना कामं सांगितली जातात आणि मुलांना कामं सांगत नाही. हा भेदभाव आपणच स्त्रिया करत असतो. परवा माझ्या मैत्रिणीचा मुलगा परदेशात जाणार म्हणून जागा शोधत होती. तिकडे ती मैत्रीण होती, तिला विचारलं जरा बघ जरा याला एक शेअरिंगमध्ये ब्लॉग वगैरे मिळाला तर. तिचा ब्लॉग होता, तिने काय विचारलं, मुलगा आहे पण मुलगी आहे. तिने सांगितलं मुलगा. भारतीय मुलगा आम्हाला अजिबात आम्हाला पेइंग गेस्ट सारखा ठेवायचा नाही. मी विचारलं का, ती मुलं अजिबात
घराचा उकिरडा करतात, त्यांना केर काढायची सवय नाही, भांडी घासायची सवय नाही. म्हणजे बघा, आपण आपल्या मुलाला स्वावलंबी हे नक्कीच करायला पाहिजे ना आईनी. मग त्याच्यामध्ये तुझ्या भाव करता कामा नाही. मग असं जर असेल तर तो गृहविष्णू झाला आणि त्याची आईची समजूत घातलीये की अगं कोणीतरी काम करायचं ना. मग ती चांगलं घरामध्ये कमाई करून आणते आणि मी घरातलं सगळं बघतोय, तिने बघितलं काय आणि मी बघितलं काय. पण हा जर तुमचा दृष्टिकोन असेल तर संसार छान होईल. म्हणजे एकाने कमवायचंय आणि एकाने घराकडे लक्ष द्यायचंय. आज अतिथी देवो भव आपण पाळतच नाही. आपल्याकडे मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव सांगितलं. आज आपल्याला घरी कोणी गेलं की काय चेहऱ्यावरती आधी आड्या असतात. कुठून आले हे? मग तोंडातून नाटके बाहेर पडतात. अहो आपली फोन तरी करून यायचा. किंवा काही वेळी आपल्याला असं उत्तर मिळतात की आम्हाला आधी 24 तास तरी तुम्ही सांगा तुम्ही आमच्याकडे येणार आहे. अशी आपल्याला वाक्य ऐकायला मिळतात. पण हे अतिथी देवो भव आहे मग आलेल्या पाहुण्याचा अतिथी सत्कार करावा, आदरातिथ्य करावं, ही आपली संस्कृती सांगते. आणि ते आज आपल्याकडे घडत नाहीये. का घडत नाहीये? तर असे संस्कार होत नाहीये. म्हणून सामान्य स्त्रीनी गृहकृत्य दक्ष असावं. आता सासूनी कसं वागावं? सासूपणा टाकून जाण करावे नित्य मार्गदर्शन. कमलपत्र परी अलिप्त राहून ईश चिंतन करावे. सासूपणा टाकून जाणं. हल्ली एकच सुना असतात. मग आपण सासूगिरी करायची का तिच्यावर? अर्थात हल्ली काळ वेगळा आहे. हल्ली सासू असल्याच्या वेळी सुवास होतो हेही मला मान्य आहे. पण सासूनी कसं वागायचं आहे? तर सासूपणा टाकून जाणं. आपल्या मुलीप्रमाणे सुनेला वागवायचंय ना. मग 35 वर्षापर्यंत आपल्या मुलीला जर स्वयंपाक येत नाहीये तर सुनेला सगळा स्वयंपाक यायला हवा अशी का बरं अपेक्षा धरावी? तिचा पण तेवढाच वेळ शिक्षणामध्ये गेलेला आहे ना. मग हा जर विचार केला तर तुम्हाला सासूपणा टाकून जाणं वागता येतंय असं समजायला हरकत नाही. पूर्वीच्या काळी होतं असं की मला माझ्या सासूने त्रास दिला, मी माझ्या सुनेला त्रास देईल. पण आज ते कमी झालेलं दिसतं. पण मार्गदर्शन करावं. हल्ली काय होतं माहितीये का? एक तर मुलींना सगळं करायला सांगतात, तर त्यांना अजिबात करू देत. एका ऑफिसमध्ये 2 मैत्रिणी असतात आणि सकाळी कामावर आल्यापासूनच एक मैत्रीण अतिशय उदास झालेली दिसते. म्हणून मैत्रिणी विचारते काय झालं? अगं आज यांचा वाढदिवस. अगं उदास कशाला? अगं पण त्यांच्या आवडीचं मला कितीतरी पदार्थ करायचे होते, पण मी कुठेपर्यंत सगळं सासूबाईंनी करून टाकलं. आता एकीकडे मैत्रिणी म्हणतेय की आता तू भाग्यवान आहेस ना,
मुलींनी सुनाने सांगितलं, आज आम्ही बाहेरून जेवून येणार आहोत. बरं. अहो म्हणजे खटके उडायची भानगडच नाही ना. आई आपण आज सगळ्यांनी बाहेर जायचंय. बरं. जी तिच्या आवडीची भाजी असली तरी आपण थोडी खाऊ शकतो की नाही? आपल्या रामराज्यात आपल्याला जे आपण केलंय, हवं ते केलंय, त्यांना पण करू देत ना. असं जर सासूनी वागलं तर नक्कीच संसार एकत्र कुटुंब पद्धती जी भारतीय आहे ती का बरं टिकणार नाही? आता जसं सासूनी वागायचंय तसं आईनी पण वागायचंय. आज आपल्याला चित्र उलट दिसतं. मुलींच्या संसारात नाक खुपसायला सगळ्या आया तयार असतात आणि त्यामुळे अहो मुलींचे संसार मोडायची वेळ येते, इतकं लक्ष मुलींच्या संसारात आईने घालायचं नसतं. एक मुलगी फोन करते, आई मला यांनी असं असं बोललं. आता फोन करणं आई म्हणते तू इकडे निघून ये, असं नसतं करायचं. आज फोनची सोय आहे म्हणून आज मुली फोनवर रेसिपी विचारतात. आपल्या वेळी होतं का हो, पत्र कधीतरी पाठवलं की ते जायचं, त्यांचं उत्तर येईल तेव्हा आपल्याला त्यांच्या वार्ता येत असते. पण आज सोयी सुविधा आहे, पण आई नको इतकं लक्ष घालते आणि त्यामुळे मुलींच्या संसाराचे कोरा कागद व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून स्त्रीनी कसं वागावं तर सासूपणा टाकता किंवा आपल्या आईने कसं वागावं तर आपल्या मुलींच्या संसारात फार लक्ष देऊ. तिला दास होत असेल तर निदान तिला समजावं, नंतर जावयाला समजावं. पण अतिलक्ष म्हणजे त्यांचा संसार मोडणं आहे हे आपल्याला दिसतं. मग स्त्रीने कसं असावं तर तुलजा असावं, तुलशील वागणारी ती असावी, विमला असावी, धर्मानुकूल असावी. अशी ही जर स्त्री असेल तर अशा स्त्रीला जनाबाई म्हणतायत किंवा अशी तुम्ही जर वागलात तर तुम्हाला उदास व्हायचं कारण काय आहे? पण आज परिस्थिती आपल्याकडे वेगळी आलेली आहे. आज घराघरामध्ये आपल्याला संस्कार कमी दिसत आहेत. ज्या ज्या वेळेला आपल्या देशावरती संकट आली त्या वेळी प्रत्येक वेळी स्त्रीही त्याला संकटातून किंवा उत्तर काढलेलं आपल्याला दिसते. आणि म्हणून नारी शक्ती ही सामर्थ्यवान आहे असं म्हटलेलं आहे. एक कवी आजच्या स्त्रीला जागृत करतायत.
ही पद्मिनीची रूप असणारी स्त्री तिची आवड पेशीवर टाकली जाते आणि ह्याचा स्त्रियांनाच विसर पडतोय. आज अंगावर कपडे घातले जात नाहीये. फॅशनच्या नावाखाली अहो बघणाऱ्याला सुद्धा चांगलं वाटलं पाहिजे असा वेश परिधान करावा की नाही. आज कुठल्याही तुम्ही देवस्थानामध्ये जा, तुम्ही शेगावला जा, उदवल्याला जा, लिहिलेलं असतं की पूर्ण कपडे घाला बरोबर. का अशी घ्यायची वेळ येते? हा विचार खरं म्हणजे मातृशक्तीने करायला पाहिजे, पण हा विचार केला जात नाही. कारण स्त्रीच्या हातामध्ये इतकं सामर्थ्य आहे ना की ती इकडचा दुनिया तिकडे करू शकते. इतकं सामर्थ्य तिच्याकडे आहे. म्हणून तिच्याकडे आव्हान आज काय आहे की बिघडलेली पिढी तिला सुधारायला सांगताय. आज आईने हे व्रत घेतलं पाहिजे, प्रत्येक गृहिणीने हे व्रत घेतलं पाहिजे. अहो स्त्री किती महान आहे. अहो जगदहाटी जी चालली आहे त्याच्यातली सगळी मोठी मोठी जी स्थानं आहेत ती स्त्रियांना दिलीत की नाही. बघा कोषाध्यक्ष कोण आहे? लक्ष्मी आहे. शिक्षण खातं कोणाकडे आहे? सरस्वतीकडे आहे. नंतर सेनापती कोण आहे? दुर्गा आहे. तिथे आहेत ना एक तरी पुरुष आहे ना तिथे. मग जर जगाचा व्यवहार चांगला चालावा, जे ब्रह्मा विष्णू महेश आहे त्यांना सुद्धा जर संकट पडलं, ब्रह्मा विष्णू महेश्वर, ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे देवीचे प्रसाचार, तयासी पडला संकट देवी अवतार घेतसे. या तिघांना जेव्हा एखादं कार्य करता येत नाही तेव्हा देवीलाच अवतार घ्यावा लागतो. इतकं सामर्थ्य स्त्रीमध्ये सांगितलेलं. स्त्री किती भूमिका एका वेळी करू शकते, पण पुरुष करू शकतो? नाही करू शकत. अहो अर्ध्या संसाराचा पती केला तर स्त्री पुरुषाची आणि स्त्रीची दोन्ही भूमिका करू शकते. पण स्त्री आधी केली तर पुरुष कोलमडून जातो. मग ही स्त्री तर मनाने कणखर आहे, सहनशील आहे आणि घरातल्या सुद्धा कितीतरी जबाबदाऱ्या ती उचलत असते. आता गृहकृत्य दक्ष असणारी स्त्री अहो ही रिसेप्शनिस्ट काम करते ना, घरातल्या आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणं म्हणजे रिसेप्शनिस्टच आहे. आपल्या ज्येष्ठ सासू सासऱ्यांची सेवा करणं म्हणजे नर्सिंगच आहे की. घरातला सगळा स्वयंपाक करणं म्हणजे घरातली अन्नपूर्णा ती आहे. आज स्वयंपाक घरात केला जात नाही. म्हणून बघा थोड्या मोठ्यामध्ये तरी स्वयंपाक लहान झाला हो की नाही. आज एक स्त्री उभी राहिली एवढं स्वयंपाक असतं नवीन ब्लॉकमध्ये. पण स्वयंपाक कशाला म्हणावा? जो स्वतःनी तयार केलेला आहे ना त्याला स्वयंपाक म्हणतात. जो बाहेरून आणलेला स्वयंपाक म्हणत नाही. पण आज आपल्याला हे चित्र दिसत नाहीये. हे सगळं सामर्थ्य स्त्रीकडे आहे. मग असं जर असेल तर का ही स्त्रीने पुढे यावं? तिच्यातली क्षमता तिने का नाही ओळखावी? विवेकानंद नेहमी म्हणत होतं की समाज हा एक पक्षात त्याला रूप दिलं तर पुरुष आणि स्त्री असे दोन पंथ आहेत समाजरूपी पक्षात. मग एखादा पंथाचा तुकडा असेल तर तो पक्ष होऊ शकतो का? त्यामुळे स्त्री आणि पुरुष हे दोन्ही सामर्थ्यवान असले तरच समाज पुढे जाणार आहे. आणि यासाठी स्त्रीनीच पुढे यायला पाहिजे, कंबर बसायला पाहिजे, पदर खोचला पाहिजे. आणि आत्ता जी आपली संस्कृती बिघडत चाललेली आहे तिला वळणावरती आणण्याचं काम ही स्त्रीच करू शकते. अहो आपल्याला जर विश्वगुरु व्हायचंय ना तर त्याच्यामध्ये आपला सुद्धा सहभाग असायला पाहिजे. एक नाच आपल्या आजीला विचारत असते की आजी स्त्री म्हणजे काय कर? असं विचारल्यानंतर ती नातीकडे प्रेमाने बघते आणि ती सांगते की स्त्री ही मानवच आहे, मनुष्यच आहे.
स्वातंत्र्य असायला हवं. पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार आहे का? आज स्वैराचार चाललाय. पण 7च्या घरात सिनेमे का निघतायत हा विचार आपण करत नाही. पण ती नातीला सांगतेय की स्त्री ही कशी आहे, तर तिला डिवचली तर ती नाती होऊ शकते. नंतर ती कडाडली तर ती वीज सुद्धा होऊ शकते. ती चवताळली तर वाघीण होऊ शकते. पण एक लक्षात ठेव की या स्त्रीमध्ये भविष्याचं पीक आहे. कारण समाज हा मोठा व्हायला हवा असेल तर स्त्रीशिवाय पर्याय नाही. आणि त्यामुळे स्त्रीनी आपल्याला कधीही अबला म्हणू नये. अहो ती अबला नाही तर सबला आहे. आता तर ती प्रबला सुद्धा झालेली आहे. मग आपणच आपल्याला छोटं का समजायचं हा विचार प्रत्येकीने करायला हवा आणि तो दुसरीला सुद्धा सांगायला हवा. आज इथे ज्या ज्या स्त्रिया आहेत बघा, इथे मला आज समान दिसत आहेत, स्त्री पुरुष सारखे दिसत आहेत संख्येने. पण समजा आम्ही आता एका शुभकार्याला गेलो होतो, नैमिषारण्यामध्ये गेलो होतो भागवत कथा ऐकायला. आमचं साधारण 350चा वगैरे असा ग्रुप होता. त्यातले 50 पुरुष आणि बाकी सगळे बायका, म्हणजे बायकाला उत्साही असतात. आज मुंबईच्या लोकांना सांगायला नको, पण आज गाडीमध्ये सुद्धा बोलणं करणाऱ्या बायका आहेत की नाही. सगळे सणवार हे गाडीमध्ये, कारण अर्ध आयुष्य गाडीमध्ये जात आहे, ट्रेनमध्ये. पण तरी सुद्धा त्यांचा उत्साह कमी आहे का? भाज्या निवडताना मी बघितले गाड्यांमध्ये की घरी वेळ मिळत नाही म्हणून तो वेळ उपयोगी आणणाऱ्या बायका आहेत ना. मी तर एका ठाण्याला माझ्या माहेरी जात असताना एक बाई ब्युटी पार्लर गाडी होती आणि ती चालत्या गाडीत आयब्रो करत होती. म्हणजे कमाल होती. म्हणजे जिथे गरज आहे ना तिथे तिथे स्त्री आपलं काहीतरी मार्ग काढत असते. बायकांना पार्लरमध्ये जायला सुद्धा वेळ नाही तर मी ट्रेनमध्ये गेले. मग असं जर आहे तर स्त्रीनी कशाला उदास व्हायचं, कशाला नाराज व्हायचं? कारण आपण आर्थिकदृष्ट्या तर आता सबल झालेलोच आहोत. पण म्हणून आपण फक्त अबला व्हायचं नाही, सबला झालेला. मुलींना फक्त नृत्याच्या क्लासला आपण आजचा कार्यक्रम बघितला की ती इतकी सुंदर श्रावणी गात होती, पण तेवढेच तिने कराटे सुद्धा शिकलेत की नाही. आज आपलं संरक्षण करायची ताकद आपल्या मुलीमध्ये असायला पाहिजे. ते शिक्षण पालकांनी दिलंच पाहिजे. म्हणजे सेकंडहून येताना आईला सुद्धा चिंता असता कामा नाही की माझी मुलगी सुरक्षित येईल की नाही, किंवा दोनाचे समोरच्याने एक तर सुरुवातीत मारली तर दुसरं त्याला देता आली पाहिजे. एवढं संकटामध्ये सामर्थ्य असायला पाहिजे. आमच्या वंदनीय मावशी म्हणायच्या की स्त्रीचं मन आणि मनगट हे जर बळकट असतं तर ती काहीही करू शकते. आणि अशा स्त्रीचा जन्म आपल्याला आलाय. मग आपण कशासाठी उदास व्हायचं? आणि हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये जनाबाई सांगतात.
आज आपल्याला चरित्र बघायचं आहे. ते 4 दिवस जे आपण स्त्रीच्या जीवनाचे पूर्ण बघितले, तर कन्या म्हणून आपल्या आईवडिलांची कीर्ती वाढवणारी, भगिनी म्हणून नानासाहेबांना मदत करणारी, पतिव्रता म्हणून आपल्या पतीची सेवा करणारी आणि माता म्हणून आपल्या मुलाची आणि जनतेची काळजी घेणारी, असं हे चरित्र आज आपण बघायचं आहे. आणि त्यासाठी झाशीला जायचं आहे, तिकीट काढायचं नाहीये, मनाने आपल्याला जायचं. मी बनू, तिचं नाव काय होतं? श्रेष्ठ घाट कुठला असेल तर मनुकर्णिका घाट श्रेष्ठ आहे. म्हणजे आपल्याला काशीकडे वृत्ती यावा आणि मनुकर्णिका घाटावरती आपलं दहन व्हावं असं प्रत्येक माणसाची इच्छा आहे. कारण तिथे प्रत्यक्ष भगवान शंकर आपल्या कानामध्ये रामनाम सांगतात आणि आपल्याला मुक्ती मिळते. असा हा मनुकर्णिका घाट जसा श्रेष्ठ आहे, तसं या घाटाचं नाव, तिच्या आईचं नाव भागीरथी, असं मणिकर्णिका नाव या मुलीला ठेवलंय. वडिलांचं नाव मोरोपंत तांबे
आणि ब्रह्मावर्तामध्ये भीमाजी मुक्कामबरोबर गेलेले असताना पेशव्यांच्याकडे तिथेच रुजू झाले आणि तिथेच कायमस्वरूपी वास्तव्य झाले. 3 वर्षाची ही म्हणून मनकर्णिका एवढं 5 अक्षर नाव कोणाला हाक मारायला नको होतं, त्यामुळे तिला सगळेजण म्हणून म्हणत असत. आणि पेशवे तर तिला झबेली असं म्हणत असत लाडाने. अत्यंत दिसायला सुंदर रूपवान, आकर्षक व्यक्तिमत्व, बाणेदार डोळे, तरतरीत नाक आणि इतकी चाणाक्ष आणि चतुर होती ना की सगळ्यांचं मन आपल्याकडे वळवून घेतलं. तर नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांच्याबरोबर हिचं सगळं शिक्षण झालेलं आहे. तर तिरंदाजी असते, घोडेस्वारी असते, तलवारबाजी असते, असं सगळं शिक्षण या दोघांबरोबर झालं आहे. आणि हे दोघं तिचे धर्माचे भाऊ होते. इतकी ही तल्लख बुद्धीची आणि अष्टपरीक्षेमध्ये सुद्धा ही पारंगत होती लहानपणापासून. एकदा एक मनुष्य 2 घोडे घेऊन आलाय पेशव्यांकडे आणि त्यांनी पेशव्यांनी विचारले म्हणून यामध्ये यांचा कुठला आपण घोडा घ्यावा. तेव्हा तिने त्यांची 4ही बाजूने फिरून तपासणी केली आणि हा घोडा आपण घेऊया असं सांगते. तेव्हा ते म्हणले हा का आणि हा का नको, फरक काय, दिसताना चांगले वाटतंय दोघंही. तेव्हा ती सांगते की हा जो मी नको म्हणतोय घोडा तो छातीमध्ये कमजोर आहे आणि तो युद्धाला चालणार नाही. आणि हा तुम्ही निवडलेला आहे तो छातीमध्ये दमदार घोडा आहे. अशी अष्टपरीक्षा सुद्धा दिला होती. होता एक दिवस दसऱ्याचा सण आला आणि पेशवे नानासाहेब पेशवे हत्तीवर्धन यांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. आता इतर सगळ्या गोष्टी जर मला ह्यांच्यासारख्या मिळत आहेत तर आज मला हत्ती का नाही हा विचारलाय, हा प्रश्न विचारलाय म्हणून आपल्या वडिलांना. आणि मला हत्ती मिळाल्याशिवाय मी मिरवणुकीला येणार नाही असं सुद्धा सांगितलंय ठामपणा. वडील समजून घालताय का ग, ते राजे आहेत, सिंहाची बरोबरी तिथे बोलण्याबरोबर होते का, आपण त्यांचे चाकर आहोत, आपल्याला हत्ती मिळणार नाही. पण ही हटून बसली आणि एवढंच नव्हे तर ती सांगते की आज जरी मला हत्ती मिळाला नाही ना तरी माझ्या दारात असे 10 हत्ती जुळतील अशी मी मरवणुकी करू लागली. आणि खरोखरच मोरपंत तांब्यांना या मनूच्या जेव्हा ती उपगत झाली म्हणजे 7 वर्षात 8 वर्षात तेव्हा लग्नाला उपगत झाली असं म्हणत होते, तेव्हा त्यांनी तिच्या पत्रिकेमध्ये राजयोग सांगितलं. आणि खरोखरच तिचा विवाह कोणाशी जमला, झाशी क्रांतीचे अधिपती, झाशी क्रांतीचे अधिपती राम गंगाधर नाभेपती, राणी लक्ष्मी सुखप्राप्ती, साहित्येस सर्वथा. झाशी क्रांतीचे राजे गंगाधर पंत नेमाळकर यांच्याशी तिचा विवाह ठरलाय. आणि विवाह अत्यंत समाजपूर्वक झालेला आहे. त्यावेळी हिचं वय होतं 7 वर्ष आणि गंगाधर पंत होते 40 वर्ष. पण आता मनूची लक्ष्मी झालेली आहे, तिचं नाव लक्ष्मी ठेवलंय आणि हिने झाशीमध्ये प्रवेश केलाय. अहो झाशी हे संस्थान इतकं सुंदर होतं, आखीव रेखीव होतं. सगळ्या झाशीच्या संस्थानाला एक मोठा तट आहे. आजही आपण झाशीला गेलो तर तो बघू शकतो. आणि झाशीचा किल्ला तर एवढा मोठा आहे की 4000 माणसं सहज राहू शकतील इतका मोठा झाशीचा किल्ला आहे. हत्ती अंबारी
असं या किल्ल्याला 5 दरवाजे आहेत. छोटे दरवाजे किती आहेत त्याला सीमाच नाहीये. त्याशिवाय मध्ये विड्यांची बाग म्हणून आहे. त्याच्या शेजारी एक तलाव आहे, सरोवर आहे. त्याच्या शेजारी यांचं कुलदेवतेचं कुलस्वामिनीचं मंदिर आहे. आणि त्या मंदिरात नित्य नंदादीप, अनेक षोडशोपचार पूजा, गायन वादन असे कार्यक्रम नित्य नेमाने चालत असतात. त्याशिवाय ह्या किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठा 4 मजली आणि 8 चौकी, आपल्याला पुण्यामध्ये अजूनही 4 चौकी वाडे बघायला मिळतात. पण हा 8 चौकी वाडा आणि त्याच्या मधोमध एक दालन होतं आणि त्याचा शंकर लीला भवन असं त्याचं नाव होतं. त्याच्यामध्ये ही राणी दररोज व्यायाम करत होते. एकही दिवस तिने चीट डे नव्हता बरं का तिचा. आज आपल्याला जरा संधी मिळाली की आज माझा चीट डे असं आपण म्हणतो. पण राणी दररोज व्यायाम करत होती, शरसंधान करत होती. आणि ती जी लहानपणी तिने जी भविष्यवाणी वर्तवली होती ना, तसं 10 हत्ती नाही तर 22 हत्ती सुवर्ण आणि रजताच्या अलंकाराने नटलेले तिच्या द्वारामध्ये झुलत होते. अहो, राजलक्ष्मी ही झाशीवर प्रसन्न होती. गंगाधर पंत अत्यंत दयाळू होते, प्रजेचं पुत्रवत पालन करत होते, पण तितकेच परत शिस्तीचे सुद्धा होते. आणि त्यामुळे इंद्र सुद्धा त्यांना वचकून होते. अशा तऱ्हेने ह्या दोघांचा संसार चाललेला आहे आणि सगळी सुखप्राप्ती होती. आणि वसंतामध्ये मोहर आलाय आणि राणी 17 वर्षाची झाली आहे आणि तिला अपत्य प्राप्ती झाली. गंगाधर पंत आणि लक्ष्मीला मुलगा झालाय. सगळ्या रयतेमध्ये आनंदी आनंद झालाय. खरोखर हत्तीवर्ण साखरा वाटली. गंगाधर पंतांनी अत्यंत दानधर्म केलाय आनंदामध्ये की आपल्या राज्याला वारस झालाय. सगळीकडे आनंदी आनंद आहे. पण म्हटल्यानंतर सुखानंतर दुःख हे येतच. आणि तसंच हा काळ 3 महिन्याचा होतोय. त्याला एका रोगाने ग्रस्त झाला आणि 3 ते 4 महिन्यामध्ये तो कालवश झाला. अहो, जशी दशरथाची अवस्था झालेली होती तशी गंगाधर पंतांची झाली. अंथरूण धरलंय. मनामध्ये म्हणतात आता आपल्या राज्याला वारस मिळणं शक्य नाही. पण तरी सुद्धा अत्यंत धोरणी असणारे इंग्रज कसे वागतायत त्यांची पावलं ओळखून काही इंग्रज अधिकारी आपल्या राज्यातले जे दरबारातले मोठे अधिकारी होते, आपले सगळे सोयरे यांच्या समवेत आपल्याच कुळातला एक आनंद नेवाळकर या नावाचा मुलगा त्यांनी दत्तक म्हणून घेतला आणि त्याचं नाव सुद्धा आपल्या मुलाचंच नाव ठेवलंय दामोदर. आता गंगाधर पंतांची परिस्थिती जी होती ती काही आता अनुभव त्याने सोडलं नाही. आता राणीला आपल्या मुलाचं दुःख बाजूला ठेवून ती काय करते, व्रतवैकल्ये केली उपवासे शिलमिली बहुकाया दान धर्म करी प्रार्थी जगदंबे येऊदे तुला नाया.
आलाय. पण काही वेळेला आपल्याला परिस्थितीप्रमाणे वागावं लागतं आणि राणीला हा आपला किल्ला इंग्रजांच्या ताब्यात द्यायला लागला. दामोदरची गुंज करायचे म्हणून 1,00,000 कर्ज इंग्रजांकडून घेतलंय. बघा, जिथे प्राजक्ताची फुलं वेचली तिथे आज गोड्या देशाची वेळ राणीवर आली. आपल्याच संस्थानामध्ये एका महालामध्ये राहायला जाताना राणी आपल्या किल्ल्याकडे बघते आणि म्हणते, घाबरू नकोस, मी तुला असं वाऱ्यावर सोडणार नाही, मी तुला नक्की परत निघते. आणि 3 वर्षांनी क्रांतिकारकांनी एका इंग्रजी अधिकाऱ्याचं घर जाळलंय आणि त्याच्यामध्ये राणीला सहाय्य करून राणीने पुन्हा ही झाशी जिंकून आली. त्यावेळी राणीने असं ठरवलंय की हे राज्य घेणं हे सोपं आहे, पण ते टिकवणं तितकंच कठीण आहे. म्हणून आपलं सैन्य तिने वाढवलंय. ते गंगाधर पंत असताना 5,000 सैन्य होतं, ते तिने आता 14,000 सैन्य केलं. आपली जी सखी झलकारी तिच्या मदतीने स्त्रियांचं सुद्धा सैन्य पलटण तिने उभी केली. स्त्रियांना सगळं शिक्षण दिलंय. दारुगोळा आपल्या किल्ल्यामध्येच तयार करायला सुरुवात केली. जे इंग्रजांकडे 3 वर्ष किल्ला होता त्यांनी ते सगळ्या गडावरच्या तोफा ह्या भुयारामध्ये टाकलेल्या होत्या, त्या पुन्हा बाहेर काढले. हा दारुगोळा तोफखाना सक्षम केलाय आणि इतक्यामध्ये 1857 साल उजाडले आणि इंग्रजांनी पुन्हा सर ह्यूज नावाचा एक मोठा अधिकारी तिच्यावरती पाठवला. आता ती आपल्या कुलस्वामिनीची प्रार्थना करते, म्हणते, निघाले रणशक्ती सामर्थ्य देवी, निघाले रणशक्ती सामर्थ्य देवी, कुलस्वामिनी माकडे अन्य नाही, कुलस्वामिनी माकडे अन्य नाही, मेरे राष्ट्र सौभाग्य माझ्या हाते, ते कृपादान दे लाडक्या अन्य ते. कुलस्वामिनीला नमस्कार करून युद्धावर निघाले की माझ्या पदरात तुझ्या लाडक्या लेकीला काय उत्पादन देते, तर माझी झाशी माझ्याजवळच राहावी इतकंच तुझ्याकडे माझं मागणं आहे. आणि युद्धाला सुरुवात झाली. सगळा झाली आणि प्रत्येक सैनिकाच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम जागृत करते. अहो, कार्यकर्ते नेते कसे असावे? आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय हा विचार असावा. पण आजचे कार्यकर्ते कसे आहेत? कार्यकर्ते असं सांगतात. पण असा कार्यकर्ता नसावा. राणी अशी नसती. आपल्या सैनिकांना उभारी देत होती आणि इंग्रजांनी तर दारुगोळा तोफखाना इतका केला, एकदा बुरुज पडलाय तर राणीच्या सैनिकांनी घोड्या पाठीवर ठेवून तो रातोरात बुरुज बांधलाय आणि पुन्हा इंग्रजांना नामकरण केलं. पण तरी अशी एक वेळ आली की तिथे सरदार सांगतायत की आता राणी सरकार, आपण इथे राहणं उचित नाही. आपण दामोदरला घ्या आणि इथून काही काळासाठी आपण भूमिगत व्हा. अत्यंत मनावर दगड ठेवलाय आणि राणी आपल्या सैनिकांना काय सांगते,
की जर माझं या युद्धामध्ये मी युद्धात बाहेर तर जाणार नाही, पण किल्ल्यातून बाहेर जाईल. पण जर मला मृत्यू आला तर काय करा? फलस्पर्श टाळावी टाळो नकाया, फलस्पर्श टाळावी टाळो नकाया, करे अभावी द्यावी अग्नी नारायणाच्या. जटाकाळेचा जगा बाळ माझा, पुन्हा जन्म देईल लागेल राजा. राणी सांगते की मला जर युद्धामध्ये मृत्यू आला तर मला परकीयांचा स्पर्श सुद्धा माझ्या शवाला होता कामा नाही. हे शील आहे, हे प्रत्येक स्त्री ही बाळगलंच पाहिजे. आणि प्राणपणाने झटा माझ्या दामोदरला सांभाळा, मी पुन्हा जन्म घेईन आणि झाशी वाचली. आणि राणीनी बरोबर एक चांदीचा पेला घेतलाय, दामोदरला आपल्या पाठीशी बांधलाय आणि आपल्या लाडक्या घोड्यावरती स्वार झाली आणि कालकीकडे निघाली. अनेक असे 1200 सरदार आपल्या बरोबर घेतले की जीवाला धीर देतील, शत्रूच्या माना कापतील. आजही तुम्ही जर किल्ल्यावर गेला तर राणीने कुठून घोडा फेकला ते दाखवतात स्थान. आणि राणी निघाली, कालपीकडे निघाली आहे. सर ह्यूज तिच्या पाठीवर होता. 112 मैल रपेट केली आहे आणि शेवटी घोडा दमलाय. दुसरा घोडा केलाय पण तो त्याच्या एवढा बाणेदार नव्हता आणि नदी त्याला पार करता आली नाही. शत्रू पाठीवर आहे, चलकारी सुद्धा बरोबर होती. आता राणीच्या डोक्यावरती आवाज झालेले आहे, पण तरी सुद्धा एक डोळा लावतोय, कवटी अर्धी फुटली तरी सुद्धा शत्रूला मारल्याशिवाय आपण मरायचं नाहीये. म्हणून राणीने तिथे सुद्धा हल्ला केलाय. आणि मंडळी, त्या हल्ल्यानंतर मात्र इथे एका साधूची कुटी होती. त्या साधूच्या कुटीमध्ये तिच्या शिपायांनी तिचं कडेवर नेलंय आणि ती कुटीचं पेटून टाकली. ते तिने सांगितलं होतं की फलस्पर्श टाळा टाळू नका, माझ्या शवाला सुद्धा शत्रूचा हात लागता कामा नाही, स्पर्श होता कामा नाही. आणि अशी ही चिता धडाडत धडाडत पेटतीये. पण आज त्या चितेला सुद्धा आनंद झालाय, कारण माझ्यामध्ये एक दिव्य अशी सबला आज ती माझ्यामध्ये, तिची प्राणज्योत या कुलस्वामिनीला मिळाली. अहो, जी शौर्याने धैर्याने अत्यंत मानी अशी होती, तिने राज्यकारभार अत्युत्तम असा केला. दयाळू किती होती हो. एकदा रात्रीच्या वेळी जात असताना तिला अनेक गरीब लोक थंडीने कुरकुरताना दिसले. तिने 1000 कांबळी टोप्या आणि कानटोप्या करून त्यांना वाटले की दरबारात जाताना सुद्धा श्वेत वस्त्र परिधान करत असे. पण दरबारातल्या एकाही माणसाला तिचं दर्शन दरबारात कधी झालं नाही. कधी पुरुष वेशामध्ये असायची, कधी स्त्री वेशामध्ये असायची. पण शौर्याने धैर्याने अशी ही राणी लक्ष्मीबाई ही खरोखरच कधी नाही देणार झाशी तुम्हाला, आणि मरेपर्यंत आपल्या झाशीसाठी लढणारी, आपला असून सगळा झालेली, म्हणजे धार्मिकता सुद्धा तिच्याकडे होती.
होती, राजकारण तिच्याकडे होतं, दया होती, करुणा होती, प्रेम होतं, जनहितकारी अशी राज्यकर्ती होती. असे अनेक गुण आपल्याला तिच्यामध्ये दिसतात की शत्रूच्या लोकांनी सुद्धा तिच्यावरती अनेक काव्य केलेली आपल्याला दिसतात, उतारे लिहिलेले दिसतात. मग असं हे स्त्रीरत्न आपल्या भारतामध्ये जन्माला आलाय. मग आपल्याला त्याचा अभिमान नको वाटायला. आणि तिच्यातला एक जरी गुण आपल्यामध्ये आला तरी जनाबाई ते म्हणतात की स्त्री जन्म म्हणून न भावे उदास, हे ह्याच्यासाठीच आपल्याला हे 5 पूर्वरंगाने असताना आपण बघितले की आपण अजिबात नशीब नाही. स्त्री सर्व जन्म मिळणं हे भाग्याचं आहे. आणि म्हणूनच अगदी धार्मिक असणाऱ्या जनाबाई की ज्या विठोबाचं प्रेम करतायत, भक्ती करतायत, अशा जनाबाई अधिकाराने सांगतायत की तुम्ही उदास होऊ नका. Thank you.
आणि